नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात माधुरी वैद्य यांच्या गीताचं लग्न ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. कारण मी जेव्हा एखादी कादंबरीचा भाग किंवा एखादी कथा चॅनलवर अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्र हो, सुरू करूयात माधुरी वैद्य लिखित ताण. गो जोशी म्हणजे अशोक गोविंद जोशी, वय वर्ष 77, सरकारी कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले पेन्शनर. व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर बसल्या बसल्या अचानकच तंद्रीत गेले. शेजारी बसलेल्या सुशीलाबाईंचा सुद्धा त्यांना जणू विसर पडला. खरं तर सुशीलाबाईसुद्धा आत्ता 70च्या पुढे गेल्या आहेत. अशोक पंतांच्या अशा तंद्रीत गेलेल्या अवस्थेचं त्यांना आश्चर्यच वाटलं. त्यांनी हळूच त्यांच्या हातावर हात ठेवून विचारलं, अहो, कसला एवढा विचार करताय? अशोकपंत शून्यातच बघत होते. मग सुशीलाबाईंनी तोच प्रश्न पुन्हा उच्चारला, पण ह्यावेळी त्यांचा आवाज थोडा चढा लागला होता. त्या आवाजानं अशोकपंत जरासे भानावर आले आणि म्हणाले, नाही अगं, कुठे काय? कुठे काय काय? मी म्हणतेय, कसला एवढा विचार करत होतात? आज शंकरचा 51वा वाढदिवस, हो ना? सुशीलाबाईंनी विचारलं. हो ना ग, आज असता तो तर 51 वर्षांचा झाला असता, दुःखानं अशोकपंत म्हणाले. आणि जर तो असता तर 51 वर्षाचा झाला असता, त्याची बायको, मुलं असती, म्हणजेच आपली सून, नातवंड असती आज. पण त्यांनी कुठे आपल्याला एवढं स्वस्थ बसू दिलं असतं? असं म्हणत सुशीलाबाई हसत सुटल्या. त्यांच्या हसण्यानं अशोकपंत एकदम चमकले आणि भानावर आले. सुशीलाबाई ठीक तर आहेत ना याची ते बारकाईनं पाहणी करायला लागले. आणि जेव्हा त्यांची खात्री पटली की त्या खरंच गमतीत म्हणतायत, तेव्हा कुठे अशोकपंतांना हायसं वाटलं. शंकर हा त्यांचा एकुलता एक मुलगा. लग्नानंतर लगेचच 1 वर्षात मुलाची चाहूल लागली, तेव्हा दोघे किती आनंदात होते. सुशीलाबाईंच्या माहेरच्या, सासरच्या सगळ्याच लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवीन बाळाच्या आगमनाच्या चाहुलीमुळे दोन्ही घरात 9 महिने नुसते आनंदाचे झरे वाहत होते. त्यांच्या आवडीनिवडी विचारत होते. अशोकपंतांच्या आईसुद्धा नातवंड बघायला आसूसलेल्या होत्या. शेवटी तो दिवस आला आणि सुशीलाबाईंची प्रसूती होऊन त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. त्यातही मुलगा झाल्याच्या आनंदात घरदार न्हाऊन निघालं. सासूबाईंच्या आग्रहामुळे त्यांनी बाळाचं नाव शंकर असं ठेवलं. बाळंतिणीचं खूप कोड कौतुक झालं. पण 4-6 महिन्यातच बाळ मुकबधीर असल्याच्या खुणा जाणवायला लागल्या. बाळानं आपल्याला आई म्हणून हाक मारावी यासाठी सुशीलाबाईंचे कान आसूसलेले होते. पण बाळाची तब्येत चांगली असली तरी ते कधीच बोलू किंवा ऐकलू शकलं नाही. अशोकपंतांनी मग लाख लटपटी केल्या. या डॉक्टरला दाखव, त्या डॉक्टरला दाखव, पण कशाचाही उपयोग म्हणून झाला नाही. अखेर एक मुकबधीर मूल आपल्या नशिबात आल्याचं जाणून दोघांनीही आपल्या नशिबाला दोष देत सत्य स्वीकारलं. पण शंकरला काही कमी पडू नये, त्याला जास्तीत जास्त आनंदी ठेवता यावं म्हणून दोघांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याला खाऊ, खेळणी, कपडे यांची कसलीच कमी पडू दिली नाही. होता होता तो मोठा झाला, पण त्याची मुंज मात्र करता आली नाही. शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी त्यांना नेहमी म्हणायचे की हा धड असता तर येवाना ह्याची मुंज झाली असती, नाही का? त्यावर हो ना, काय करणार, असं तुटक उत्तर देऊन दोघंही सुटका करून घेत. इतरांच्या मुंजीला जात, पण घरी आल्यावर सुशीलाबाई रडल्या नाहीत असा एकही समारंभ नसेल.
मग अशोकपंत त्यांची समजूत घालत, अगं नाही तर नाही मुंज, आपल्याला मुलगा तर आहे आणि तो चांगला धडधाकट आहे, त्याच्याकडे बघून दुःख विसर बरं. सुशीलाबाई तशा समजूतदार होत्या. पण सगळी वरात थाटामाटात काढली आणि वरातीतलं घोडं लंगडं असेल तर कसं वाटेल? तसं सुशीलाबाईंचं मन कोमेजून जायचं. संसारात काहीतरी कमतरता असल्याची खंत त्यांना कायमच पोखरत राहायची. आणि आताशा तर ती त्यांच्या चेहऱ्यावरच दिसायची. नातेवाईक आपुलकीनं बोलवायचे नाहीत. सुशीलाबाईंच्या हाताला चव होती. त्यांच्याकडून काही बाई करून घेण्यासाठी त्यांच्या बहिणी त्यांना आवर्जून बोलवायच्याही. उन्हाळ्यात लोणची पापड करायला त्यांची मदतच व्हायची. पण शंकरनं एक कैरीची फोड तोंडात घातली किंवा एक पापडाची लाटी पळवली तर लगेच त्याच्या पाठीत मावशी धपाटा मारायची. सुशीलाबाईंना ते सहन नाही व्हायचं. त्यांची लोणची पापड करून द्यायला त्या आनंदानं तयार असायच्या, पण त्या शंकरला आणू नकोस असं म्हणायच्या. पण मग अशोकपंत ऑफिसला गेल्यानंतर एकट्या शंकरला कुठे ठेवणार? त्याला बरोबर आणायलाच लागायचं. पण मग शंकरच्या पाठीतला धपाटा त्यांच्या काळजावरचा वार ठरायचा. कधीकधी तर त्याच्या इतर खोड्यांमुळे बाकीची मुलंही तक्रार घेऊन त्यांच्याकडे यायची. त्यावेळी त्याला आवरताना त्यांना नाकी नऊ यायचं. अशोकपंतांच्या गैरहजेरीत शंकर थोडा उंडारल्यासारखाच करायचा. आईजवळ हट्ट करायचा. शेवयांची खीर त्याला फार आवडायची. आता लेकरू आईजवळ हट्ट करणार नाही तर कोणाजवळ करणार? म्हणून मग सुशीलाबाईसुद्धा त्याचे लाड करत. पण अशोकपंतांनी त्याच्यावर थोडा धाक ठेवला होता. ऑफिसला जाण्यापूर्वी त्याची आंघोळ वगैरे आटोपून शाळेचा स्वच्छ युनिफॉर्म घालून दप्तर डबा पाणी सगळं भरून ते त्याला त्याच्या शाळेत पोचवायचे. मूकबधिरांच्या शाळेत. त्याची प्रगतीही बरी होती. पण एक दिवशी दुर्दैवानं त्याला कसला तरी ताप आला आणि रात्रीतून तो ताप डोक्यात चढला. दवाखान्यातनं नेईपर्यंत उशीर झाला. त्यामुळे तापानं मेंदूवर परिणाम केला आणि त्याचे पाय लुळे पडले ते कायमचे. मग त्याचं मूकबधीरपण अधिकच तीव्र झालं. तेव्हा मात्र अशोकपंतांच्या पायाखालची वाळू सरकली. मनातून त्यांनी जाणलं की आता या मुलाचं सर्व करणं कठीण होऊन बसलेलं आहे. उपचारांसाठी सगळ्या डॉक्टरांची दारं ठोठावली, पण सगळ्यांनी हात वर केले आणि अक्षरशः एक जिवंत हाडामासाचा गोळाच जणू त्यांच्या पदरी पडला. सुशीलाबाईंची रडून रडून पुरती वाट लागली. अशोकपंतांचं दुःखही कमी नव्हतं. पण पुरुष हा धीराचा पुतळा मानला जातो. अशोकरावांना आपल्या पौरुषत्वाचा देखावा करत राहायला लागलं. ऑफिसमधल्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून घरातलं दुःख त्याने ऑफिसमध्ये फारसं दर्शवलं नाही. पण कधीकधी इतरांच्या मुलांच्या शिक्षणाच्या चर्चा सुरू असल्या की मग अशोकपंतांना एकाकी वाटायचं. त्यावेळी कुणीतरी त्यांची मस्करीही करायचं. कामात सवलत अजिबात नव्हती. शंकरसाठी कधी वेळेची सवलत हवी असेल तर मोठ्या साहेबांची आजीजी करायला लागे. आणि तिकडे सुशीलाबाईंची मानसिक स्थितीही त्यांना सांभाळावी लागायची. आता तर शंकरचं सगळं अंथरुणातच चालू होतं. अशोकपंतांना असा दुहेरी तिहेरी ताण होता. मदतीला कोणी नातेवाईक पुढे येत नव्हता. आर्थिक शारीरिक मानसिकरित्या त्यांचं शोषण होत होतं. आणि त्या दिवशी अशोकपंत कार्यालयात गेले खरे, पण त्यांचं आज काही कामात लक्षच लागत नव्हतं. साहेबांनी 2 वेळा त्यांच्या फाईल्स काही ना काही त्रुटी काढून परत पाठवल्या होत्या. अशोकपंतांनी फाईलवर बघितलं तर फाईलवर प्लीज स्पीक असा शेरा होता. ही साहेबांची नेहमीची पद्धत होती. ते सहसा कुणाची चूक दाखवायची असली की हा शेरा मारायचे. मग संबंधितानं साहेबांच्याकडे जायचं, आपलं म्हणणं मांडायचं. नाही तर मग साहेबांचं फायरिंग खायचं. अशोकपंतांना साहेबांकडे जायचं धाडस होत नव्हतं.
तेवढ्यात कार्यालयातला फोन खणखणला आणि नेमका तो साहेबांनी उचलला. सुशीलाबाईंचा फोन होता म्हणून अशोक पंतांना त्यांनी केबिनमध्ये बोलावणं धाडलं. त्यामुळे मग त्यांना साहेबांच्या पुढे जावंच लागलं. फोन घेतला तर शंकरचा दुःखद अंत झाल्याचा निरोप होता. अशोक पंतांच्या संयमाचा बांध फुटला आणि केबिनमध्येच ते हमसाहमशी रडायला लागले. साहेबांनी विचारलं, काय झालंय काय जोशी? जोशी सांगा काय झालंय? जोशींना बोलवत नव्हतं. कसं बसं ते म्हणाले, साहेब साहेब माझा मुलगा गेला हो, शंकर. आणि ते पुन्हा रडायला लागले. साहेबांनी त्यांना समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि म्हणाले, जोशी जोशी कंट्रोल युअरसेल्फ. येस सर, सॉरी सर. ते कसे बसे उद्गारले आणि उठून केबिनच्या बाहेर जायला निघाले. इट्स ओके जोशी, बट प्लीज गो होम इमिजिएटली. येस सर, अँड थँक्यू व्हेरी मच सर. इतक्या दुःखातही अशोकपंत मॅनर्स विसरलेले नव्हते. जागेवर जाऊन कामाच्या फायलींचा गाठोडा बांधून ते तातडीनं घरी जायला निघाले. जाता जाता 1-2 जणांनी विचारलं की जोशी काय झालं, घरी का चाललाय? जोशींनी कसंबसं मुलगा गेल्याचं सांगितलं आणि ते तडक ऑफिसच्या बाहेर पडले. सकाळपासून त्यांनी त्याला दूध पाजलं होतं, पेज पाजली होती, त्याचं तोंड पुसून दिलं होतं, येताना अंगावर पांघरून टाकलं होतं. हे सगळं काही आठवत होतं. नाही, डोळ्यांच्या समोर दिसत राहिलं होतं. संपूर्ण रस्ताभर ट्रेनमध्ये त्यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाहीत. आज पुन्हा त्या दिवसाचं सगळं आठवून झोपाळ्यावर बसल्या जागी ते शून्यात नजर लावून बसले. सुशीलाबाईंनी विचारलं, अहो एवढा कसला विचार करताय? तेव्हा अशोकपंत भानावर येत म्हणाले, नाही ग, काही नाही. काही नाही कसं म्हणताय हो? शंकरचाच विचार करताय ना? अहो आपला जेवढा ऋणानुबंध होता तेवढाच तो आपल्याजवळ राहणार होता, हो का नाही? हे तू बोलतीयस? तू त्याचं इतकं सगळं केलंस. वयाच्या 24व्या वर्षांपर्यंत त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलास. तो कधी जेवला नाही तर त्या दिवशी तू सुद्धा जेवली नाहीस. 24 वर्ष एखाद्या अपंग मुलाला तू इतक्या नाजूकपणे हाताळलंस आणि आता म्हणतेस तेवढाच ऋणानुबंध होता म्हणून? अहो हो, मग काय? हातचं निसटून गेलेलं पाणी परत कधी हातात येतं का? निसटून गेलेला क्षण परत कधी आपल्या आयुष्यात येतो का? तसंच असतं हो आपल्या संचिताचं. त्यासाठी एवढा ताण कशाला घेताय? खरंय तुझं, खरंय. अगं तो असेपर्यंत आपण सगळं केलंय त्याचं. कुठेही कमी पडलो नाही आपण. आणि आत्ता त्याचा ताण कशाला? सुशीलाबाईंनी ताण सोडलेला बघून अशोकपंतांनी सुद्धा मनातला ताण संपवला. दोघांनी मिळून 2 उंच झोके घेतले आणि आयुष्याच्या अंताकडे जाताना अगदी मोकळेपणानं जायचं त्यांनी ठरवूनच टाकलं. श्रोते हो, ही होती माधुरी वैद्य यांची कथा ताण, जी कथा घेतली होती गीताचं लग्न या कथासंग्रहातनं. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात, नातेवाईकात हा व्हिडिओ शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच वेगळ्या लेखकासह त्याच्या वेगळ्या कथेसकट. तोपर्यंत नमस्कार मित्रो.